आहे, तरी या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या पाटीलवाडी शाळेच्या मॅडम सविता पवार या इथे उपस्थित आहेत, तर त्यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। तसेच आपल्या गावचे माजी उपसरपंच श्री शंकर गावडे यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। तसेच आपल्या गावचे माजी अध्यक्ष माजी सरपंच श्री भिकाजी पंडे यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। तसेच आपल्या गावचे उपसरपंच आणि आपल्या वाडीचे उपाध्यक्ष श्री संतोष शिगवण यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। तसेच आपल्या वाडीचे अध्यक्ष श्री दिलीप पंडे यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। तसेच मेटे पाटीलवाडी मित्रमंडळ मुंबई पुणे चे अध्यक्ष श्री काशीराम भुवड यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। आपल्या आयुष्यात ज्ञान, यश आणि समृद्धी घेऊन येऊ या मंगल भावनेने मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे, तसेच ज्यांच्या विचाराने आपण घडलो असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे। की त्यांनी सविता पवार मॅडम यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मानित करा। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। मी मंडळाचे अध्यक्ष श्री काशीराम भुवड तसेच आपल्या वाडीतील अध्यक्ष श्री दिलीप पंडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचे आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। श्री संतोष शिगवण, दिलीप पंडे, काशीराम भुवड, श्री सुरेश जाधव, धन्यवाद। तसेच मी सविता पवार सुरेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मान्यवरांना सन्मानित करायचे आहे। श्री सुरेश खोचरे, टाळ्या वाजवायचे। श्री काशीराम गावडे, श्री गणेश गावडे, विनोद पंडे,
अर्जुन गावडे, रामचंद्र शिगवण, रामचंद्र शिगवण, शैलेश कोसरे, धन्यवाद. व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री विलास गावडे, श्री विनोद कोचरे, मुंबई पुणे मंडळाचे खजिनदार. आपल्या वाडीची पूर्ण पाणी व्यवस्था पण करणारे श्री संतोष पंडे, श्री संतोष गावडे, मंडळाचे माजी उपाध्यक्ष संतोष गावडे, संतोष पंडे, विनायक कोचरे, पांडुरंग गावडे. तसेच आजची साऊंड आणि लाईट व्यवस्था पण करणारे रवींद्र कोचरे. तसेच आजची पूजा सजावट ज्यांनी केले ते राकेश भुवड, सुनील कोचरे आणि त्यांचे सहकारी. तसेच संजय गावडे. आजचे कावनी जे होते ते विनायक कोचरे, हरिश्चंद्र गावडे, मनोज कोचरे. आपले कृष्णा गावडे आणि भागोजी कोचरे. दुबईवरून श्री सचिन पंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तसेच मंडळाचे सल्लागार चंद्रकांत गावडे, धन्यवाद. सत्कार करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री काशीराम भुवड आणि दिलीप कोचरे यांना, दिलीप पंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वाडीतील ग्रामस्थांचा सत्कार करायचा आहे सार्वजनिक. मी नावं घेतोय त्यांची, किंवा अजूनही सगळे आले तरी चालतील. विजय शिगवण, मनोज शिगवण, बारकू गावडे, सोनू कोचरे, पांडुरंग गावडे. सर्वांनी यायचं आहे कृपया. सर्वांनी आपल्या ग्रामस्थांबरोबरच आपल्या वाडीतील महिला मंडळ याही तेवढंच आपल्या वाडीसाठी योगदान देतात. तरी मी वाडीतील महिला मंडळापैकी काही जरी येऊन त्यांचा मान स्वीकारायचा आहे. मी दीप्ती गावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. कृपया वाडीतील आपल्या 4-5 महिलांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. आणि दिलीप पंडे यांना विनंती करतो की त्यांनी राजू कोलटकर यांचा शाळा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते मुंबई मंडळाचे सेक्रेटरी अविनाश कोचरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी सुरेश जाधव यांना विनंती करतो की त्यांना पुष्प आणि श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे आजच्या या पूजेचे मानकरी आपले वाडीतील मुंबई पुणे मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते विनोद पंडे आणि त्यांची पत्नी विधी पंडे यांचा देखील या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की
मी शंकर गावडे यांना विनंती करतो की त्यांना शाल श्रीफळे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. धन्यवादांचे आभार मानतो. तसंच आजचा आपला खरा कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव. मंडळी, खरं म्हणायचं तर आजचा दिवस खरोखरच दुहेरी आनंदाचा आहे. एका बाजूला आपल्या भक्तीचा पवित्र सोहळा आहे आणि दुसऱ्या बाजूस आपल्या वाडीच्या उज्ज्वल भवितव्याचा सन्मान, ज्ञान, प्रयत्न आणि यशाचा उत्सव म्हणजेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणं नव्हे, तर स्वतःला एक सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवणं. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आपण हा आजचा सोहळा आयोजित केला आहे. तरी मी श्रीमती पवार मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. 15वी उत्तीर्ण सिद्धेश गोविंद कोत्रे, BMS, वर्ष 2025. निर्मिती नितीन गावडे, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. निर्मिती नितीन गावडे, आयुर्वेदिक, BMS, सेकंड इयर. सायली हरिश्चंद्र गावडे, नर्सिंग, फर्स्ट इयर. शुभम अर्जुन गावडे. अथर्व मंगेश पंडे, ITI, फर्स्ट इयर, मेकॅनिक, केमिकल प्लांट. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, मी सर्व विद्यार्थ्यांची नावं घेतोय. सर्वांनी कृपया व्यासपीठावरती येऊन तयार राहायचं. तन्वी विनायक कोत्रे, प्रतीक मनोहर कोत्रे, पार्थ प्रसन्न शिगवण, विराज संतोष पंडे. पुन्हा एकदा नाव घेतलं. 11वी उत्तीर्ण विद्यार्थी, नेहाली चंद्रकांत गावडे, तन्वी संजय गावडे, आशिष रवींद्र कोत्रे, भूमिका सुनील कोत्रे, अमेय गणेश गावडे, प्रथमेश प्रवीण शिगवण, सूरज हरिश्चंद्र गावडे, प्रणिता मारुती पवार, प्रेरणा बालकृष्ण भुवड. सर्वांनी जोर करतो. त्यांनी पुढील बक्षीस वितरण करायचं. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, खुशी नितीन गावडे, हर्ष राजेंद्र भुवड, रिद्धी संतोष खोत्रे, श्रावणी हरिश्चंद्र गावडे. उत्तीर्ण विद्यार्थी, अर्पिता नारायण शिगवण, यश दिलीप खोत्रे, समिधा विलास गावडे, सिद्धी संतोष खोत्रे आणि आदित्य दीपक बोरटे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आठवी उत्तीर्ण विद्यार्थी, भक्ती संजय शिगवण, रुद्र महेंद्र शिगवण, तनिष्का सुनील खोत्रे, मनीष संजय गावडे. सातवी उत्तीर्ण विद्यार्थी, ऋषभ धोंडू धाडवे, प्रणय सचिन शिगवण, श्रेयस संदीप शिगवण, आर्या गणेश गावडे, रितू प्रसाद गावडे, ऋतिक रामचंद्र धाडवे. पुढील बक्षीस वितरण. 6वी उत्तीर्ण विद्यार्थी, सक्षम संदीप गावडे. धन्यवाद. पुढील बक्षीस वितरण. 5वी उत्तीर्ण विद्यार्थी, ऋषिकेश धोंडू धाडवे, सोहम सचिन गावडे, तेजस्विनी दीपक खोत्रे, त्रिशा सुहास गावडे.
धन्यवाद. त्याने पुढील बक्षीस वितरण करायचं. चौथी उत्तीर्ण विद्यार्थी ध्रुवी अविनाश कोत्रे, निधी विलास गावडे, स्वयं राजेंद्र शिगवन, ओमकार अनिल कोत्रे, स्वरा संदीप गावडे. टाळ्या वाजवायच्या. तिसरी उत्तीर्ण विद्यार्थी पियुष विनोद कोत्रे, आरुष प्रकाश बोरटे, विप्रा शंकर भुवड, अर्णव संतोष गावडे, आरुष रवींद्र कोत्रे, कैवल्य सचिन पंडे. पुढील बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनोद पंडे यांना विनंती करतो आणि पुढील बक्षीस वितरण करा. मला वाटतं 2 पार्ट मध्ये घ्यावं लागेल. कस्तुरी नितीन गावडे, पूर्वी प्रभाकर गावडे, सोहम महेंद्र शिगवन, प्रिशा मनोहर शिगवन. वेदांत विलास गावडे, समृद्धी सचिन. पुढील विद्यार्थी आहेत समृद्धी सचिन गावडे, आराध्य अंकुश बुवड आणि स्वराज विनोद पंडे. समृद्धी सचिन गावडे, आराध्य अंकुश बुवड. पहिली उत्तीर्ण विद्यार्थी आराध्या विनोद कोत्रे, राज महेश पंडे, देविका दीपक बोरटे आणि अद्विक किरण गावडे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता सर्वांना आतुरता आहे असे आपले सगळे छोटे बाल. काव्या शैलेश कोत्रे, आरव रवींद्र कोत्रे, अर्णवी अनिल कोत्रे, रियांश दिनेश पंडे. त्यानंतर आहेत अवनी संतोष गावडे, सार्थक सचिन शिगवन, प्रार्थना प्रवीण शिगवन, निहारिका जगन्नाथ भुवड, वेदांश अविनाश खोत्रे. अवनी धन्यवाद. पुढील बक्षीस देण्यासाठी मी परेश गावडे यांना विनंती करतो. सानवी समीर कोचरे, सिया सचिन गावडे, अनन्या कल्पेश पंडे, वैभव प्रसाद गावडे, आर्यन प्रकाश बोरटे. धन्यवाद. पुढील कार्तिकी अनिल कोचरे, पियुष सचिन शिगवन, शिवम संदीप शिगवन, आदिश्री प्रभाकर गावडे आणि अन्वेष अजय पंडे. संदीप गावडे, श्रीयुत सचिन शिगवन, रियान शरद कोत्रे आणि सोहम राकेश भुवड. श्रिया छोटा वारकरी कुठे आपला श्रियांश धामणे आजचा छोटा वारकरी. स्वराज विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आमच्या जिल्हा परिषद शाळा मेटे पाटीलवाडीच्या उपशिक्षिका पवार मॅडम, आमच्या वाडीतील सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सन 2024-25चा
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम आज आपल्या वाडीच्या वार्षिक सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपन्न केला. 15वी पासून ते अगदी लहान मुलांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मुलांना फार बरं वाटलं की आमच्या पालकांनी, आमच्या वाडीतील ग्रामस्थांनी आम्ही शिकत असलेल्या, आम्ही शिक्षण घेत असलेल्या कलेचं किंवा आम्ही जे हुशार विद्यार्थी आहोत आणि म्हणून आमचा जो गौरव झाला त्याबद्दल त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या आत्म्याला एवढा आनंद झाला असेल तर त्याची तुलना न केलेली बरी. इतका प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्याकडे पाहायला मिळते. अतिशय उत्सुक असा उपक्रम आपण मुंबई मंडळाने या ठिकाणी सालाबादप्रमाणे घेता आणि दरवर्षी तो राबवता. इतर कार्यक्रम ठेवण्यापेक्षा पूजेच्या निमित्तानं भारूड, नमान, अमुक 25-30 हजार रुपये घालवायचे, 1-2 तास करमणूक झाली तर ठीक, अन्यथा त्या पैशांचा काय उपयोग नाही. पण हा जो उपक्रम आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, मला पुढच्या वर्षाला पास व्हायचंय, मला वाडीच्या सगळ्यांच्या समोर माझ्या पालकाची मान ताटपणाने उभं राहिली पाहिजे, अशा प्रकारचं कार्य, अशा पद्धतीचं शिक्षण मला घ्यायचं आहे. एक स्पर्धा मुलांमध्ये लागते आणि खरोखरच तो विद्यार्थी त्या शिक्षणामध्ये आपले, जसं आता पवार मॅडमने सांगितलं, ते शिक्षण हे जे आपल्याकडे मुलं कमी वेळ असतात पण शाळेमध्ये शिक्षकांच्या ताब्यामध्ये जास्त वेळ असतात आणि म्हणून ते शिक्षक देखील त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, त्यासाठी आपल्या जे काही कौशल्य, आपल्याकडे जे काही बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे जे काही शैक्षणिक गुणवत्ता आहे ती त्या ओतून झोकून काम करून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. हे नाकारता येत नाही, कारण आपण देखील विद्यार्थी होतो. शिक्षण काय आहे हे समजून घेण्यासाठी काय बुद्धीचा वापर करावा लागतो आणि काय कष्ट करावे लागतात, शिक्षकांचे मार खावे लागतात, पायपीट करावी लागते, तेव्हा ते शिक्षण मिळतं. बंधूंनो, या जगामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ह्याच्या पूर्वीचा काळ, पहिला काळ वेगळा होता. 5वी, 6वी, 7वी शिकलं तर चालत होतं, कुठेतरी कामधंदा मिळत होता. परंतु आता ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय, कुठली तरी साईट आपण घेतल्याशिवाय नोकऱ्या मिळणं कठीण आहे. ह्याचं भान ठेवा आणि आपला रोल आहे तो शिक्षणाचा, शिक्षण घेण्याचा आहे. आपले पालक आपल्यासाठी काय कष्ट घेत आहेत याची जाणीव ठेवून आपण फक्त केवळ शिक्षणाकडे ध्यान द्या, शिक्षणाकडेच लक्ष द्या, इतर गोष्टींकडे लक्ष फारसं देऊ नका. आपण चांगल्या प्रकारचे दर्जेदार नागरिक, ह्या गावाचे, या वाडीचे नागरिक व्हा, चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, एवढंच मी सांगेन. बंधूंनो, आपल्याला जगायला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वाभिमान काय आहे तो आपण त्यांच्याकडून शिकला आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजीराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांचे वंशज आहोत. निष्ठा आणि प्रेम आपल्या घरावर, आपल्या आई वडिलांवर, आपल्या वाडीवर निष्ठेने करण्यासाठी लहानपणापासून त्यांच्या प्रेरणेने आपण सगळ्यांनी जर पुढे गेलो तर निश्चितपणे आपल्याला कुठे अडचण येण्याची वाटत नाही. आज फार उशीर झालेला आहे. हा भागणेसर वगैरे ही मंडळी, सगळी मान्यवर मंडळी आली नाही तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाला अतिशय आपण सर्वांनी साथ दिली. आपल्या वाडीचा जो काय हा उपक्रम केवळ एक वाडीचे कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून हा उपक्रम राबवला जात नाही, तर ह्याच्यातून मुलांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि ह्या स्पर्धेतून विद्यार्थी घडत असतो, अभ्यास जोश पूर्ण करत असतो. मला पियुषच्या पुढे जायचं आहे, पियुषने ह्या वेळेला हे बक्षीस मिळवलंय, मला सुद्धा मिळवायचं आहे, ह्याच्या पाठीमागची जी मुलं आहेत ती त्यांना ते कळून चुकेल आणि तशी स्पर्धा लागते. कोणीही शाळेपासून वंचित राहणार नाही. काही वेळेला शाळेत जायला सुद्धा मुलं कंटाळत होती, पण आता आमचा शरदचा पोरगा सुद्धा शाळेत घरी थांबत नाही, तो शाळेत जायच्या मागे लागतो. एवढी सगळं म्हणजे हे एक स्पर्धा आहे मॅडम आणि हे खरंच
मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मंडळाला, मुंबई मंडळाला मी धन्यवाद देतो की हा आपण उपक्रम राबवून त्या मुलांना पुढे जाण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मी ग्रामीण शाखेच्या वतीनं, ग्रामीण भागाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपला हा आजचा कार्यक्रम शेवटाकडे झुकत चाललेला आहे. अजून कोणाला बोलायचं? हा सोहळा आपण संपवण्यापूर्वी काल आपल्या वाडीमध्ये आपण PPL आयोजित केलं होतं. तर त्याचं PPL ज्या IPLच्या धर्तीवर एक स्पर्धा या ठिकाणी काल संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6 संघमालक या ठिकाणी खेळले आणि या मालकांच्या जीवावर 6 संघ, जवळजवळ 54 खेळाडू काल या ठिकाणी खेळले. प्रत्येक खेळाडूनं आपली कौशल्य या ठिकाणी दाखवलं. त्या मी संघ मालकांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी एक नावं घेतो, त्या संघ मालकांनी कृपया या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष काशीराम भुवड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. श्रीफळांनी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील. प्रीतम गावडे, गावदेवी फायटर्स. त्यानंतर संकेत भुवड, सोहम चॅलेंजर्सचे मालक संकेत भुवड त्यांचा. त्यानंतर सचिन शिगवन, प्रणय वॉरियर्स. त्यानंतर रामचंद्र घाडवे, आयन्स 11. त्यानंतर रियान शायकर, शरद खोचरे. त्यानंतर ऍक्टिव्ह फायटर्स, अक्षय जाधव. त्यानंतर स्पर्धा म्हटलं की हार जीत असतेच. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये 6 संघ खेळले आणि या स्पर्धेमधील 2 संघ फायनलमध्ये प्रवेश केला. गावदेवी फायटर्स आणि प्रणय वॉरियर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान काल फायनलची मॅच या ठिकाणी संपन्न झाली आणि या मॅचमध्ये गावदेवी फायटर्स आणि प्रणय वॉरियर्स यांच्यामध्ये जे सेकंड प्राइज आहे ते प्रणय वॉरियर्स, सचिन शिगवन यांचा संघ सेकंड प्राइज या ठिकाणी स्पर्धेमध्ये मिळवला आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी जी ट्रॉफी आहे सेकंड प्राइजची आणि कॅश प्राइज या ठिकाणी मी पुरी टीम देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. प्रणय वॉरियर्स. स्पर्धेतील जे पहिल्या क्रमांकामध्ये मानकरी आहे तो या ठिकाणी गावदेवी फायटर्स संघ मालक प्रीतम गावडे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. गावदेवी फायटर्स या दुसऱ्या पर्वातील विजेता आहे. स्टार प्लेयर उमेश खोचरे. सुंदर सोहळा अत्यंत उत्साह आणि आनंदात संपन्न होत आहे. खरं म्हणजे या यशामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलं आहे. वेळेअभावी आपण सर्वांचे व्यासपीठावरती स्वागत करणे शक्य नसले तरी मी स्वइच्छेने प्राप्त झालेल्या देणगीचं वाचन करून त्या सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार मानतो. श्री झोलाईदेवी क्रिकेट क्लब 5,000. मला वाटतं झोलाईदेवी क्रिकेट क्लबचा आपण त्यांना व्यासपीठावरती बोलवून त्यांना एक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ शाळा देऊन त्यांना सन्मानित करायला पाहिजे. कारण दरवर्षी त्यांचा या शिक्षण समारंभात खूप मोठा सहभाग आहे. मी सर्व कमिटीला, श्री झोलाईदेवी क्रिकेट क्लब कमिटीला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. त्यांचं योगदान आहे.